नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. कर्नाटकच्या बाबतीमध्ये अगदी जवळपास 1 वर्षापासून नेतृत्व बदल चालू होतं. शेवटी तो मुहूर्त आज आला. हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतोय त्याच्या आधी काल दिवसभरामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या असतील, प्रत्यक्ष अधिकृतरित्या सिद्धरामय्या यांचा राजीनामा, डी.के. शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्ष CLP काँग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टी त्याच्यावरती त्यांची निवड होणे आणि मग त्यांनी आता प्रत्यक्ष मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेणे, या सगळ्या गोष्टी होत राहतील. एक फार चांगली गोष्ट याच्यातून समोर आली. जे काही आमची नेहमी व्हिडिओ ऐकणारे असतील त्यांना वाटेल की काँग्रेसच्या बाबतीतली चांगली गोष्ट श्रीकांत उमरीकर काय सांगाल, एरवी टीका करता. केरळमध्ये जेव्हा VD सतीशन यांना मुख्यमंत्रीपदी नेमलं गेलं तेव्हाच आम्ही असं म्हणलो होतो की हायकमांडशाही हरली आणि लोकशाही जिंकली. त्यांना पाठिंबा देणारे जे पक्ष होते, आम्ही भले त्याच्यावरती टीका करू मुस्लिम लीगवरती, पण त्यांनी जेव्हा आग्रह धरला होता की आम्हाला VD सतीशनसारखा नेता पाहिजे तरच आम्ही पाठिंबा देऊ, आणि ते शेवटी काँग्रेसच्या हायकमांडला ऐकावं लागलं आणि तिथं तो बदल KC वेणुगोपाल यांच्याऐवजी VD सतीशनचा करावा लागला. त्याच पद्धतीने कर्नाटकामध्ये सुद्धा डी.के. शिवकुमार यांचं नेतृत्व चांगलं आहे की नाही हा मुद्दा नाही चाललेला. सिद्धरामय्या खरंच चांगले होते, खरंच नाही, त्यांची जात कुठली, हे सगळे अंतर्गत मुद्दे आहेत. पण प्रत्यक्षामध्ये काँग्रेससाठी तिथे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये डी.के. शिवकुमार सारख्यांनी मेहनत घेतलेली होती. पक्षाला विजय मिळवून दिला होता की जो सचिन पायलट यांनी राजस्थानमध्ये मिळवून दिलेला होता. त्यामुळे त्यांना नेतृत्वपदी बसवणं तशा अर्थाने संयुक्तिक होतं. तिथल्या आमदारांचा किती पाठिंबा आहे, काय, काँग्रेस फार विचित्र गोष्ट आहे. त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये प्रत्यक्ष जो त्या खुर्चीवर बसलेला आहे, त्या खुर्च्या आपल्या असं म्हणतात ना, मी नेहमी उल्लेख करतो की इंद्रायणी ही इंद्राची बायको नसून खुर्चीची बायको, तो शब्द तिथून आलेला आहे. तसं प्रत्यक्ष खुर्चीवर कोण बसलेलं आहे त्याच्यावरती सगळं काँग्रेसवाल्यांचं अवलंबून असतं. पण तरी तिथे पण जी काही अस्वस्थता होती आणि बहुतांश आमदार कार्यकर्ते हे सगळ्यांसाठी एक त्या तुलनेनं डॅशिंग नेतृत्व असलेलं डी.के. शिवकुमार सारखी पसंती होती, असं आता सिद्ध होत. प्रत्यक्षामध्ये काय आहे ते काँग्रेसवालेच जाणे. पण मला अजून एक दुसरा मुद्दा समोर ठेवायचा आहे की जी गोष्ट इतक्या वर्षापासून होऊ शकलेली नव्हती. राहुल गांधी सारखं दरबारी नेतृत्व, ज्यांनी कधीच खाली उतरून कधी कुठला संघर्ष केलेला आहे, तळागाळात जाऊन आपलीच पक्ष संघटना समजून घेतलेली आहे. म्हणजे मी आधीचं सोडा, 2004ला राहुल गांधी पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले, तेव्हापासून आजपर्यंत 22 वर्ष उलटलेली आहेत. तुम्ही राहुल गांधींना म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वेगळी आहे आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी वेगळी हे पण माहीत नसणार. त्यांना कल्पनाच नाही. आजही त्यांना वस्तुस्थितीची जाणीवच नाही. त्यांचे जे कोणी काही सल्लागार आहेत ते तर असे आता आजूबाजूला बसलेले आहेत. त्यांनी जी एक भारत जोडो यात्रा सुरू केलेली होती, महाराष्ट्रातून जेव्हा ती यात्रा गेली, मी बघितलं सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यासारख्या मुख्यमंत्री राहिलेल्यांच्या मतदारसंघातून ती यात्रा गेली. त्या सगळ्या यात्रेच्या रस्त्यावरती त्यांचा कुठं खासदारच नव्हता. ते विरोधी पक्षाचे खासदार जिथून निवडून आले त्या ठिकाणी यांची यात्रा गेलेली होती. म्हणजे इतकं पण त्यांना सांगणाऱ्यांनी सुचवलं नाही की आपण जे आपले बलस्थानं आहेत ती अजून बळकट करूया, त्याचा फायदा मिळू शकेल. काहीच नाही. म्हणून म्हणले की त्यांचे सल्लागार तर महान आहेत, ते तर महान आहेत. आज कर्नाटक म्हणजे आधी केरळ आणि त्याच्यानंतर कर्नाटकच्या निमित्तानं पहिल्यांदा तथाकथित ह्या सगळ्या हायकमांडला सुबुद्धी झालेली आहे की आपले जे काही दुराग्रह आहेत ते बाजूला ठेवून तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊयात. बरं, दुसरी एक त्याच्यातली गोष्ट आहे, वारंवार कितीतरी ठिकाणी आपल्या प्रदेश काँग्रेस कमिटीचं आपण म्हणणं ऐकत नाही, त्याचे तोटे होतात हे दिसून आल्याच्या नंतर सुद्धा हट्टानं कालपर्यंत तेच घोडं पुढं दामटले जात होतं. हरियाणामध्ये तुम्हाला पराभव आला. बिहारमधल्या तुमच्या प्रादेशिक नेत्यांनी कन्हैया कुमार सारखे नेते नको म्हणून वारंवार सांगितलं होतं, तुम्ही ऐकलं नाहीत. पुढं काय झालं सगळ्यांना माहिती आहे. पश्चिम बंगालचं तर उदाहरण इतकं म्हणजे काय म्हणता येईल त्याला फेमस झालेलं होतं. अधीर रंजन चौधरी सारखे लोकसभेत तुमचे नेते राहिलेले, त्यांचा पराभव ममतानी बाहेरून मुसलमान उमेदवार आणून करून दाखवला. वारंवार आपले कार्यकर्त्यांची हत्या केली जाते, आपल्या पूर्णपणे काँग्रेस संघटने पूर्णपणे उखडून टाकली जाते TMC कडून. ही तक्रार करून सुद्धा त्यांच्या बाबतीमधली कुठलीच कडक भूमिका काँग्रेसवाल्यांनी घेतली नाही.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या अधीर रंजन चौधरींना कायमस्वरूपी बॅकफूटवरती ठेवण्यात आलं. कोणाकडून? काँग्रेसकडून. दिल्ली काँग्रेस कमिटीने वारंवार सांगितलं की कन्हैया कुमारसारखं बाहेरचं पार्सल आम्हाला देऊ नका. त्याला तिथं आणलं. लोकसभेत तर पराभव झालाच झाला. परिणामी तिथल्या अध्यक्षांनी राजीनामा दिला, निघून गेले. पंजाबचं उदाहरण आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग सारखा अतिशय सक्षम असा नेता तुमच्या हाताशी होता. जेव्हा काँग्रेसला कुठंच काही बळ नव्हतं तेव्हा अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात जास्त खासदार पंजाबमधून निवडून आले होते, 8 खासदार 13 पैकी. पण तुम्ही त्याला महत्त्व दिलं नाही. महाराष्ट्रातली गोष्ट आहे. कायम दरबारी राजकारण राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण सारख्यांना मुख्यमंत्रीपदी आणून बसवलं की शेवटी अशी परिस्थिती झाली की सहकारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनी दोन महिन्यासाठी का होईना पाठिंबा काढून घेतला. मुख्यमंत्री म्हणून ते सरकार बरखास्त झालं. त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि राष्ट्रपती राजवट लावावी लागली होती 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या थोडंसं आधी. तुमच्या हाताला लकवा झालाय का? हे जाणत्या राजा शरद पवारांचे शब्द आहेत पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत. ज्या पृथ्वीराज चव्हाणांना न स्वतः आमदार म्हणून नंतर निवडून येता आलं ना, साधं तिथली नगरपालिका निवडून आणता आली आणि त्यांना तुम्ही 3 वर्ष मुख्यमंत्रीपदी बसवलेलं होतं. दरबारी राजकारण हे वारंवार काँग्रेसच्या बाबतीतली ही तक्रार प्रत्येक ठिकाणी दिसून आलेली. वरतून तुम्ही काहीतरी निर्णय लादता तळागाळातल्या तुमच्या. हे मी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बाबतीतलं बोलते. श्रीकांत उमरीकरला काय वाटते? मी टीकाकार आहे. मी काय टीका करते बाजूला ठेवा पूर्णपणे. पण तरी तुम्ही ऐकायला तयार नव्हतात. आज कर्नाटकामध्ये उशिरा का होईना पण हे पाऊल उचललेलं आहे आणि इथून पुढची 2 वर्ष 2028मध्ये तिथल्या निवडणुका आहेत. आणि उद्या जर त्या निवडणुकामध्ये काँग्रेसनी काहीतरी सत्ता मिळेल की नाही मला माहिती नाही. पण काँग्रेसची जर परिस्थिती बळकट राहिली, अगदी विरोधी पक्षनेता म्हणून का असेल, तर त्याचं सगळ्यात मोठं श्रेय DK शिवकुमार यांना असेल. काँग्रेसनी हा जो बदल केला तर हिचं स्वागत यासाठी आहे की एक सक्षम असा विरोधी पक्ष म्हणून तुम्ही उरता. अजून एक मला कर्नाटकच्या ह्या निर्णयाचं वेगळ्या अर्थाने स्वागत करायचं आहे. सगळे जे बोंबलत होते की विरोधी पक्ष नसेल तर कसं व्हावं, भाजपचा अश्वमेधाचा घोडा सुसाट सुटलेला आहे, तो अडवणार कोण. आणि प्रादेशिक पक्षांच्या मर्यादा तमिळनाडूच्या आणि आसाम पश्चिम बंगालच्या निकालातून स्पष्ट झालेल्या आहेत की एक थोडासा पराभव आला की ते धाडधाड कसे विखुरत. ममता बॅनर्जींचा पराभव काय झाला आणि त्यांचे प्रवक्ते, त्यांचे खासदार, त्यांचे आमदार सगळे कसे अस्वस्थ झाले. तमिळनाडूमध्ये इतक्या दिवसाच्या नंतर प्रयत्न केला पण AIADMKला पुन्हा सत्ता मिळाली नाही म्हणले की त्यांचे 24-25 आमदार अक्षरशः फुटले आणि ते जाऊन त्यांनी विजयन यांच्या पक्षाच्या बाजूनं मतदान केलं. DMKमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे. सत्ता गेल्याच्या नंतर प्रादेशिक पक्षांचा सगळा जीव जो आहे तो सत्तेमध्ये असतो आणि एकदा तर कुठल्या कारणाने सत्ता गेली की मग त्यांचं ते जे पूर्णपणे ते विखुरले जातात, तुकडे तुकडे जे होतात ना, ते लोकशाहीच्या दृष्टीनं चिंताजनक आहे. मग असाही कुठला तरी ठाम पक्ष पाहिजे समोर उभा राहणार. आज कर्नाटकाच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाला जर बळ मिळणार असेल आणि संपूर्ण भारतामध्ये सक्षम अशा विरोधकाची जी जागा जी पोकळी निर्माण झालेली आहे, प्रादेशिक पक्ष एक काळ ती भरून काढत होते, सक्षम होते, त्यांच्यामध्ये ताकद होती. पण आता असं लक्षात आलेलं आहे की थोडंसं जरी काही झालं, केरळमधलं पण मी तुम्हाला उदाहरण सांगतो. डाव्यांना मी काही राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आता मानत नाही, तो तिथलाच प्रादेशिक पक्ष होता. पण ज्या पद्धतीनं तो पराभव झालेला आता दिसतो आहे त्याच्यातून परत ही पुन्हा शंका. पण त्याच्यात एक चांगली गोष्ट आहे की समोर काँग्रेस होते, एक राष्ट्रीय पक्ष निवडून आलेला आहे. केरळमध्ये काँग्रेसचं निवडून येणं, त्याच्यानंतर तमिळनाडूमधलं कर्नाटकामध्ये नेतृत्व बदल होणं, एक खरं तर पूर्णपणे ती बरोबर आहे असं नाही, पण त्यातल्या त्यात आपण म्हणूयात की चांगली मूव आहे की 5 आमदारांनी तातडीनं विजयन यांना पाठिंबा जाहीर केला. खरं तर त्याच्यापेक्षा अजून चांगलं असं करता आलं असतं की विरोधकांची म्हणजे सत्ताधाऱ्यांची तिथल्या भाषेमध्ये सांगायचं तर त्या विजयनच्या पक्षाच्या शिवाय DMKच्या बरोबर आघाडीत बाकीचे जे डावे पक्ष, स्वतः काँग्रेस आणि बाकी काही अपक्ष यांची मूठ खरं तर काँग्रेसने बांधायला पाहिजे. आणि मग त्यांना असा पाठिंबा दिला असं तर नंतर मग पुढे जे नाटक घडलं त्याच्यातून काँग्रेसचंच महत्त्व कमी झालं आणि आता ते AIADMKच्या आमदारांनी पाठिंबा दिल्याच्या नंतर ते सगळं संशयातच सापडलेलं आहे. म्हणजे काँग्रेसची मदत पाहिजे की नको, त्याचा उपयोग काय. आज कर्नाटकामध्ये जे नेतृत्व बदलाचा निर्णय, जे नेतृत्व बदलाच्या बाबतीमध्ये एक सकारात्मक पाऊल, मी त्याला सकारात्मकच म्हणतो, काँग्रेसनी उचललं, त्याच्याबद्दल लोकशाहीचा एक कट्टर समर्थक, लोकशाहीला नेहमीच पाठिंबा देणारा एक उदार मतवादी सुजाण असा भारतीय नागरिक म्हणून मी त्याचं स्वागत करतो. बघूयात
पुढं काय होतं ते काँग्रेसवाल्यांना सुबुद्धी राहिली तर ते अजूनही अधिकृतरित्या डी के शिवकुमार यांची घोषणा झालेली नाही किंवा माझा व्हिडिओ पडेपर्यंत झाली तर आपण बघूयात. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज